महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीत देखील जागा वाटपावरून सर्व काही अलबेल नसल्याचं पाहायला मिळतंय। आगामी लोकसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघावर दोन पक्षांकडून दावा दाखल केला जात असल्याने युतीमधील संघर्ष पाहायला मिळतोय। अशात आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून देखील भाजप आणि शिवसेनेत वाद दिसून येतोय। एकीकडे अमित शाह यांनी मंगळवारी संभाजीनगरमधील जाहीर सभेत या मतदारसंघावर दावा केला असतानाच दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी देखील याच मतदारसंघावर सेनेचा दावा केलाय। शक्ती प्रदर्शन वगैरे काही नाही। भाजप सर्व ठिकाणी जागा युतीच्या निवडून आणण्यासाठी सगळ्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन वगैरे काही नाही। आणि अमित शाह जे असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, असं भाजपचेच उमेदवार अशा ठिकाणी जात नाही तर सगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांना सगळ्या ठिकाणी उमेदवार खासदार निवडून आणायचे, त्यासाठी शक्ती प्रदर्शन करतात। तुम्ही ठाम आहात तुमची जागा म्हणून? आम्ही ठाम आहे की आमची जागा आम्हीच लढवणार आणि शिंदे साहेब ही जागा सोडून घेणार। संभाजीनगरच्या जागेबद्दल चर्चा वगैरे काही झाली नाही, कारण अमित शाह साहेबांबरोबर सोबत बोलायला मी बोलू शकत नाही। मी एक छोटा कार्यकर्ता आहे। ही चर्चा फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात। तर आणखी एक कमळाचे फूल मोदींना पाठवा म्हणत ही जागा भाजपला मिळेल असा कौल अमित शाह यांनी आपल्या भाषणातून दिला। तर दुसरीकडे मजलिसला उखडून फेका असं म्हणत थेट आव्हान त्यांनी सध्या खासदार इम्तियाज जलील यांना दिलंय। यावर आता जलील यांनीही प्रत्युत्तर दिलंय। साहेबांनी म्हटले, कराड साहेब निवडून आले होते का? अरे इम्तियाज जलील मध्ये हिंमत होती इलेक्शन लढण्याची आणि जिंकण्याची। असं मागच्या दाराने मी चपला उचलून खासदार झालं असं नाही आहे। शतरंजा लावून कुर्स्या लावून मी खासदार नाही झालेला आहे। माझ्यामध्ये हिंमत होती, लोकांसमोर गेलं, मी लोकांना पटवून दिलं की मी 5 वर्ष आमदार होतो, आता मला तुमचा खासदार व्हायचं आहे। लोकांनी निवडून दिलं मला। मीही तसं केलं असतं कराड साहेब तुमच्यासारखा कुर्स्या उचलण्याचा, पण माझा स्वभाव तसा नाही आहे। निवडणूक में जाएंगे, लड़ेंगे, डट के लड़ेंगे, जीतना हारना जो भी है वो देखा जाएगा करके, लेकिन मैं चाटुगिरी की राजनीति नहीं करता हूँ। अमित शाह असं म्हणाले की इथून जाणारा खासदार हा कमळावर जाईल, म्हणजे आता ही जागा भाजपला जाईल ही निश्चित। अरे डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना। तुम्ही देशाचे गृहमंत्री आहे, भारतीय जनता पार्टीचे 2 नंबरचे नेते आहे, त्या सभेमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की नाही आम्ही दमदाटी करून एकनाथ शिंदे साहेबांना गप्प बसले की नाही तुम्ही गप्प बसा, आमची हे सीट आम्ही घेणार आहे कर। आजपर्यंत तुमचं काही फायनल झालं नाही आणि कमळावर आपण निवडणूक लढणार आहे। काय ती वेळ लागतं तुम्हाला? या सभेमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की हे भारतीय जनता पार्टी लढणार आणि आमचे कॅन्डिडेट हे आहे। तर भाजप आणि शिंदे गटात कितीही भांडण असलं तरी आपल्याला फरक पडणार नसून या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटच जिंकून येईल असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय। मला नाही वाटत अजून की कमळ की मिंदे गट या दोघा तिघांमध्ये अजून भांडणं चालू आहे आणि त्यामुळे ते जे देतील ते पाहू ना आपण। काय ते आमच्यासमोर शिवसेनेसमोर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या समोर हे कोणी काहीच नाही आहे या ठिकाणी। म्हणून हा विजय मात्र बाळासाहेबांच्यामुळे आमचे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा यावेळेस छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकांचं चित्र वेगळं असणार आहे। शिवसेनेचे 2 गट आमने सामने, त्यातच जर भाजपला उमेदवारी मिळाली तर नाराजी होण्याची शक्यता। यात पुन्हा एकदा MIM बाजी मारतं की काय, की महायुती शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र ताकद पणाला लावत आपला उमेदवार निवडून आणता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर, लोकमत.com।